झालं पाणी गरम. प्लस हे पाणी एवढं गरम झालं ना म्हणून बघा वरती पकडलंय. हे शेकवून आणि मीठ घालून पाण्यात शेकवून आणलं काय ना. हा मग ह्याच्याने चांगलं आहे ना. नाही, मीठ घालून पाण्यात चांगलं. हा आई ह्याच्याने नाही चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी आणि भाऊ गेले सकाळीच कामाला. पप्पा आज घरीच आहेत. आणि आज ना मला ब्लॉग ओपन करायचं बिलकुल मन करत नव्हतं, कारण मी थोडं लेट उठलो आहे. 9 वाजता उठलो आहे. तर आणि थोडंसं एक वेगळंच वाटत होतं, की असं वाटत होतं की आज नको बनवूया हे ते. बट नाही, मी चालू केला कॅमेरा आणि बोललो एक पण दिवस स्किप नाही करायचं आहे. आणि मग चालू केला कॅमेरा. तर फिलहाल तर आत्ताच उठलो आहे. आणि पप्पा बघा काय करतायत. पप्पा इथे खिचडी बनवतात, कारण काका येणार आहेत ना दुपारी जेवायला म्हणून. आणि मम्मी बनवून गेली फक्त भाजी चपाती बस. तर भाजी चपाती खिचडी भात बनवतात पप्पा. तांदूळ एवढा बस होईल. फिलहाल आता हाफ फ्राय झालं आणि फोडणीचा भात खायला बसले बघा नाश्त्याला. पप्पा केला नाश्ता केला. पप्पाने बघा खिचडीच्या जागी फोडणी भात बनवलंय, पण स्वतःच खात आहेत. बनवलंय काकासाठी पण स्वतःच खात आहेत. पप्पा बघा नाश्ता केला आणि झोपले. हे बघा अजून आमची जी नवीन गाडी आहे ना ती घेतली पप्पाने, पण ती गॅरेजमध्ये टाकली आहे. नाही का, वरचं ते छप्पर विप्पर लावायला, सगळं आतमधून नीट करून घ्यायला. आणि त्याला ती गाडी आता बुधवारी भेटणार आहे, कारण त्या गॅरेजवाल्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत ना. तो बोलला बुधवारी डिलिव्हरी भेटेल, माहिती आहे. म्हणून अजून 5 दिवस पप्पा घरीच आहेत. पप्पा बघा आत्ता उठलेत दुपारी आणि लगेच खायला बसलेत. आणि आता पप्पा जाणार आहेत बाहेर इथे काकासोबत, कारण ती पत्रिका वगैरे द्यायची आहे ना. आता पत्रिका बनून आली, आता लोकांना द्यायची ती पत्रिका. तर मग त्यासाठी जाणार आहेत. है ना पप्पा. फिलहाल मम्मी पण आली आहे बघा कामावरून. आणि आम्ही बसलोय चाय प्यायला. नेहमीसारखंच मी बोरबॉन, मम्मी पार्ले बिस्किट खाते. आता पप्पा गेलेत पत्रिका वाटायला. सकाळी काका बोलले की मी येतो दुपारी जेवायला, आणि आम्ही जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं, पण काका आलेच नाही, माहिती का. पप्पाने एवढा स्ट्रगल करून फोडणीचा भात केला होता. काय विषय नाही, ठीक आहे. मी आता पाणी तापवत ठेवतोय एका टोपात, कारण ना नंतर ह्याच्यामध्ये मला ते पाणी टाकून मम्मीला द्यायला लागल पाय शेकायला. कारण मम्मीचा पाय ना अचानक म्हणजे थोडा थांबतो, नंतर दुखायला परत चालू होतो. तर मम्मीने आज ना काय आणलंय मग, हां गहू आणलेत ना मम्मी. तांदूळ आणलेत. किती किलो? 6 किलो बघा तांदूळ आणलेत तिथे. तर मग ते घेऊन आले ना, तर मध्येच पाय असा लचकला आणि ना ते ढोपर पहिल्याचं होतं ना, ते चाळवत होतं, तेव्हा ते दुखायला लागलं. तर आता शेकायला लागणार म्हणून पाणी गरम करतो. काय यार, अचानक थांबता अचानक चालू होतं. फिलहाल तर पाणी गरम करू आणि ह्याच्यात टाकू. मग ही सोय चांगली आहे. तर पाणी गरम करून मग शेकायचं. पाण्यात पाय घालायची गरज नाही, या वल्ला कपडा करून ते शेक करायची गरज नाही. मस्त पहिली मम्मी बाबा. वॉशिंग मशीन आहे तरी पण साडी हाताने धुते. आणि ॲक्च्युली ना वॉशिंग मशीनमध्ये पूर्णपणे साफ होत नाही ना ते कपडे. म्हणजे ते घासूनच, जिथे जिथे घाण लागली तिथे घासूनच टाकायला लागतं. पाणी तापलंय बघा, मम्मी वतते त्याच्यात. झालं पाणी गरम. प्लस हे पाणी एवढं गरम झालं ना म्हणून बघा वरती पकडलंय. असं लावलं ना लाईक भाजेल, माहिती आहे का, म्हणून.
थोडंसं लाईट होऊ दे याला, जेणेकरून मग नंतर मम्मी शेकेल, नाही तर पाय भाजल मम्मीचा. तोपर्यंत मम्मी बघा वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकते. आम्हाला लय गरम आहे का हे, है ना? ते बघा मम्मी शेकते पाय, ढोपर शेकते बघा. लेफ्ट वाला लागलंय. आणि लागलं नाही दुखतंय. वापस चालू होईल. लय गरम आहे पाणी, लागतच नाही रे. पाणी गरम आहे काय? हा ना. भातशील हळू. काय करायचं ढोपराचं. ॲक्च्युली ना चेंबूर टू पनवेल, पनवेल टू चेंबूर अपडाऊन करून करून हे झालं आहे पूर्ण, नाही का? तर थोडी ते हे झालं आहे, नाही का, सवय नसल्यामुळे. मग त्यात जिथं लागलं आहे, जिथं डोपरावरती मार झाला आहे, तिथे पुन्हा पुन्हा जर आपण ते चाळवत राहिलो तर मग ते दुखणारच. आणि रोज अपडाऊन आहे मम्मीचं, एक दिवस पण असं नाही की नाही अपडाऊन आहे, संडे सोडून. हे शेकवून आणि मीठ घालून पाण्यात शेकवून आलं काय ना. हां, मग ह्याच्याने चांगलं आहे ना. नाही, मीठ घालून पाण्यात चांगलं. हां, आई ह्याच्याने नाही चांगलं आहे का? लागत नाही बरोबर. बरोबर गरम नाही वाटत. मग अजून गरम कर त्या पाण्याला, त्या पाण्याला अजून गरम कर ना, मग बरोबर होणार. मी ना सकाळपासून आंघोळच नाही केली माहिती आहे का. आत्ता मी आंघोळ करणार आहे, कारण सकाळपासून एवढं मला वैताग येत होतं आंघोळ करायला. तर आता मी आंघोळ करतो आणि बत्ती लावतो फर्स्ट ऑफ ऑल. अरे ही मशीन चालू केली, पण त्याच्यामध्ये हेड शर्ट टाकतो, आता नंतर मम्मी ओरडत बसेल. मी आंघोळ करून फ्रेश झालो आहे आणि देवाची बत्ती पण लावली बघा, मस्त पूजा पण केली आहे. आणि ना पूजा करताना ना त्या ड्रॉवरमधून मला बघा काय भेटलं आहे, फोटो भेटला माझा जुना. म्हणजे मी जेव्हा दुसरीला का तिसरीला होतो ना, बघा हा मी आहे, हे बघा हा मी आहे, हे बघा. मी जेव्हा दुसरी का तिसरीला होतो ना, तेव्हा मी जिंकलो होतो. ती अशी रेस होती की मागे असं एक जण पाय पकडणार दोन्ही पण आणि हातावरती चालायचं मला. ते एक रेस होती तशी. त्या रेसचं नाव काय मला माहिती नाही, बट तशी एक रेस होती. ते बघा माझा एक मित्र आहे मागं आणि मी पुढे आहे बघा. आणि हे आमचे सर होते, हे आज पण भेटतात मला सनातनमध्ये. तर आणि इथे बघा हा फर्स्ट आला आहे पोरगा आणि आम्ही सेकंड आलो होतो, आमची जोडी सेकंड आली होती. तर हा फोटो बघा, मेडल पण आहे माझ्याकडे. तर हा फोटो मला अचानक भेटला त्या ड्रॉवरमध्ये, माहिती आहे का. ही खूप जुनी आठवण आहे. आणि पहिली ते ज्युनियर ते चौथीपर्यंत मला ना गिफ्ट भेटतच राहायचे, नाही का. म्हणजे मी खूप हुशार होतो, चौथीपर्यंत हुशार होतो. नंतर काय मला स्कूल चेंज केली, त्यानंतर मी ढ झालो थोडा, माहिती का. नाही तर चौथीपर्यंत मी मेडलच आणायचो घरी, आहे ना मम्मा. चौथीपर्यंत मेडलच आणायचो ना घरी. हे बघ हा फोटो. जगताप सर होते. हा जगताप सर आहेत. जगताप सर नाही आहेत, हां जगताप सर आहेत. अजून मी हे बघ मी कसा दिसायचो ना पहिला. आणि एकदम डिसिप्लिनमध्ये होतं बघा. सगळे ढिल्ले पोरं उभे आहेत आणि मी बघा किती ताट उभं आहे एकदम. जसं की आता नाही का मला आर्मीमध्ये मिलिटरीमध्येच घेणार आहेत. हे बाय. मा काय बनवते जेवायला? कढी जवळ बनली काय नाही. दह्याची कढी. उलटी सारखं होतं मला. तो फोडणीचा भात आहे ना अजून. कसं खात हां ते पप्पा खातील, मला नको. का फोडणीचा भातात कढी टाकून खाऊया ना, मस्त मस्त. हां फक्त खायचंच माहिती मस्त मस्त. मग तू बनव ना चांगलं चांगलं खायला भाई. तर मी खाणारच ना. मेरी माँ ने अच्छा अच्छा बनाया तो खाऊंगा ही ना. उठ रे बाबा, तू मला बरं नाही म्हणा. मी आता बसलोय जेवायला, मम्मी आणि मी. हे बघा मम्मी जेवायला सुरुवात पण केली मम्मीने. भूक लागली. कढी आत्ता बनवली मम्मीने. आणि तर फोडणीचा भात पप्पाने बनवलेला. नंतर काकांसाठी, पण काका आले नाहीत तर आम्हीच खातात ते. आणि चपाती बघा, चपाती पण सकाळचीच आहे. मी जास्त चपाती खाणार नाही, कारण म्हणून मी अर्धीच घेतली मम्मीची ती पण. आणि
पप्पा लेट येणार आहेत. पप्पा पत्रिका वाटायमध्ये खूप बिझी आहेत, म्हणजे कुठं कुठे गेलेत पत्रिका वाटायला माहीत नाही, बट ते लेट येणार आहेत मला वाटतं. तर फिलहाल तर मला भूक लागली आणि मम्मीला पण, तर जेवण घेतो आम्ही दोघं. जेवण वगैरे झालं आहे, पप्पा पण अजून आलेले नाही आहेत घरी. पप्पा लेट येतील. फिलहाल तर झोपायची तयारी पण सुरू झालेली. मम्मी हातरून घालते तिकडे. फिलहाल तर ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला भरभरून सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. Baila conmigo bajo la luna, el ritmo